आपण पाहतोय एकूणच महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या वाढतीये, लसीकरणाचा वेग काहीसा मंदावलाय कारण लसींचा तुटवडा महाराष्ट्रात जाणवतोय आणि त्याचबरोबर कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा महाराष्ट्रात जाणवतोय। काही ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार होतोय, काही ठिकाणी खरंच इथे इंजेक्शन्सच उपलब्ध नाहीये, त्यामुळे महाराष्ट्रातल्या रुग्णांना रेमडेसिवीरसाठी सुद्धा वणवण करावी लागतेय। आणि याच अनुषंगाने आपण आता चर्चा करूयात। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत। डॉक्टर अमोल कोल्हे, रेमडेसिवीरचा तुटवडा महाराष्ट्रात जाणवतोय आणि जसं आता उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं की येत्या 20-21 तारखेपर्यंत तो पुन्हा एकदा तुटवडा जाणवणार नाही, ते उत्पादन व्हायला थोडासा वेळ लागतोय। पण एकूणच सध्या स्थिती काय आहे, किती तुटवडा महाराष्ट्राला सध्या रेमडेसिवीरचा जाणवतोय? तिथं रेमडेसिवीरचा हा जो तुटवडा आपल्याला जो जाणवतो, याला महत्त्वाची 3 कारणं आहेत। याच्यातलं एक कारण म्हणजे रुग्णसंख्येमध्ये जी प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे, त्यामुळे आपल्याला अचानक रेमडेसिवीरचं जे प्रोडक्शन सगळ्या कंपन्यांनी मधल्या काळात जी मागणी होती, ही मागणी कमी झाल्यामुळे हे प्रोडक्शन कमी केलं होतं आणि आता पुन्हा हे प्रोडक्शन पूर्ववत व्हायला काही वेळ नक्कीच जाणार आहे आणि त्यामुळे रुग्णसंख्येत झालेली वाढ हा एक महत्त्वाचा विषय आहे। आणि दुसरं त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं आहे की आता या कंपन्यांना त्यांचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी काही कालावधी लागणार आहे। त्यांचं क्वालिटी कंट्रोल असेल, क्वालिटी चेक असेल, या गोष्टींसाठी मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर ती बॅच स्टेबल व्हायला काही कालावधी जावा लागतो आणि त्या दृष्टीनं माननीय आरोग्यमंत्री असतील, माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री असतील, यांनी सगळ्या कंपन्यांशी चर्चा केलेली आहे आणि त्या माध्यमातून आणखी त्याचा नक्कीच पुरवठा हा नक्कीच वाढेल। त्याचबरोबर केंद्र सरकारने सुद्धा रेमडेसिवीरच्या एक्सपोर्टवर सध्या निर्बंध आणलेले आहेत, त्यामुळे हा पुढच्या काही काळामध्ये नक्कीच हा साठा उपलब्ध होईल। तिसरं जे फार महत्त्वाचं कारण आहे, हे तिसरं फार महत्त्वाचं कारण जे सगळ्यांनी नोटीस केलेलं आहे आणि ते म्हणजे त्याचा इनडिस्क्रिमिनेट यूज, ज्याला आपण अवाजवी वापर म्हणू शकतो किंवा ज्याला आपण अपव्यय म्हणू शकतो, अशा पद्धतीने एक मनोधारणा किंवा एक मानसिक धारणा अशी तयार झालेली की रेमडेसिवीर म्हणजे जणू काही संजीवनीय, रेमडेसिवीर म्हणजे जणू काही अमृत आहे, जी वस्तुस्थिती नाही आहे। आपला जो टास्क फोर्स आहे, टास्क फोर्सने वारंवार ही गोष्ट सांगितलेली आहे की रेमडेसिवीर कोणत्या रुग्णाला देण्यात यावं यासाठीचे ठरलेले निकष आहेत। ते निकष जर वापरले गेले आणि रेमडेसिवीरचा जर योग्य प्रमाणात वापर हा जर करण्यात आला तर नक्कीच हा जो तुटवडा आहे हा जाणवणार नाही। तुम्ही स्वतः एक डॉक्टर आहात आणि जसं आता आपण म्हणालात की आपल्या टास्क फोर्सने सांगितले की कोणत्या रोगासाठी किती रेमडेसिवीर दिलं गेलं पाहिजे, मात्र आत्ता जी परिस्थिती आपण पाहतोय किंवा जसं तुम्ही म्हणालात की एक मानसिकता तयार झाली आहे की रेमडेसिवीर दिलं गेलं तरच कोरोना बरा होतो आणि त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक किंवा त्या रुग्णांशी संबंधित कुटुंबीय रेमडेसिवीरसाठी वणवण फिरतायत। तर अशा वेळेला जे डॉक्टर रेमडेसिवीर प्रिस्क्राईब करणार आहेत त्यांना काही सूचना किंवा सल्ला दिला तर याच्यामध्ये काही या परिस्थितीत सुधारणा होऊ शकेल? नक्कीच आपण सगळ्या डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहोत। या पद्धतीनं प्रशासन बोलतंय, टास्क फोर्स बोलतोय, पण त्याचवेळी सर्वसामान्य व्यक्तीनं सुद्धा या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेमडेसिवीर हे लाईफ सेव्हिंग ड्रग नाही, ही वस्तुस्थिती खूप आधी नीट लक्षात घेतली पाहिजे की रेमडेसिवीर दिलं म्हणजे कोरोना बरा होणार अशी कुठलीही काळ्या दगडावरची रेघ नाही। रेमडेसिवीर हे नक्कीच एक उपयोगी औषध आहे, व्हायरल लोड कंट्रोल करण्यासाठी हे उपयोगी औषध आहे। बरं, हे औषध योग्य वेळी योग्य व्यक्तीला दिलं गेलं तर त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतोय। पण ज्या 4 क्लिनिकल ट्रायल्स आत्तापर्यंत रेमडेसिवीरच्या झालेल्या आहेत, या 4 क्लिनिकल ट्रायल्समध्ये रेमडेसिवीर हे लाईफ सेव्हिंग ड्रग नाही, हे जीव वाचवणारं औषध नाही। म्हणजे रेमडेसिवीर दिलं म्हणजे पेशंटला काहीही होणार नाही, या गैरसमजातून सर्वसामान्य जनतेने सुद्धा बाहेर आलं पाहिजे। कारण काही डॉक्टर्स स्वतः सांगतात की अनेक पेशंटसुद्धा स्वतःहून रेमडेसिवीरची मागणी करतात। काही ठिकाणी डॉक्टर्सकडून हा जो मी म्हणालो इनडिस्क्रिमिनेट यूज होतोय, हा खरं तर दुर्दैवी आहे की त्याच्या इंडिकेशन्स जर आहेत, त्या स्टेट टास्क फोर्सने खूप ठराविक त्याची लक्षणं किंवा त्याच्या इंडिकेशन्स या सांगितलेल्या आहेत। म्हणजे जर तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन हे 92च्या खाली राहत असेल ऑन ऑक्सिजन, तर तुम्हाला रेमडेसिवीर दिलं पाहिजे। तुमचा HRCT स्कोअर हा 10च्या वर असेल आणि त्याचवेळी तुमचे जे आपण सायटोकाईन मार्कर्स म्हणतो, हे सायटोकाईन मार्कर्स हे जर तिपटीने वाढले असतील तर रेमडेसिवीर दिलं पाहिजे। डायबेटिक किटोॲसिडोसिस असेल, कॉर पल्मोनल असेल, अशा काही कंडिशन्स असतील किंवा इम्युनोसप्रेसंट ड्रग्जवर जर पेशंट असेल तर अशावेळी ते दिलं पाहिजे। बरं, ते केव्हा दिलं पाहिजे? म्हणजे 9 दिवसांनंतर त्याचा वापर हा
परिणामकारक ठरत नाही हे टास्क फोर्सने आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर रेमडेसिवीरच्या काही कॉन्ट्रा इंडिकेशन्स आहेत त्यासुद्धा टास्क फोर्सने सांगितलेले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी रेमडेसिवीर वापरत असताना टास्क फोर्सने ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या काटेकोरपणे पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचवेळी रुग्णांनी ही मानसिकता मनातून काढून टाकणं की रेमडेसिवीर म्हणजे अमृत आहे, रेमडेसिवीर म्हणजे संजीवनी आहे, याच्यात कोणतंही तथ्य नाही, यात काहीही सत्य नाही, ही गोष्टसुद्धा तितकीच समजून घेतली पाहिजे. आणि रेमडेसिवीरसाठी जी धावाधाव सुरू आहे ही धावाधाव रुग्णाच्या नातेवाईकांनी सुद्धा करता कामा नये. आपल्या रुग्णाला खरोखर रेमडेसिवीरची आवश्यकता आहे का याची चाचपणी करावी. डॉक्टरांनी सुद्धा तितका ज्याला आपण एथिकली म्हणतो एथिकली ते ड्रग प्रिस्क्राईब करावं, जेणेकरून महत्त्वाची गोष्ट ही आहे की रेमडेसिवीर उपलब्ध आहे आणि हे रेमडेसिवीर योग्य व्यक्तींना योग्य वेळी मिळालं तर त्याचा त्या लोकांना फायदा होऊ शकतो. अनेकदा अशीही एक मानसिकता बघायला मिळते की झाला तर म्हणून पुढे आपण घेऊन ठेवू, पुढे जर रुग्ण सिरियस झाला तर काय. तर याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत आणि हे ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स ट्रीटमेंट गाईडलाईन्स या टास्क फोर्सने ठरवलेला 100% तंतोतंत पाळल्या तर नक्कीच आत्ता जी रुग्णांची धावाधाव होते याच्यामध्ये प्रमाण कमी होईल. डॉक्टर, आणखीन एक मुद्दा जो आपण गेल्या काही दिवसात पाहतोय की जे रुग्ण आहेत किंवा ज्यांना कोरोनाची लक्षणं असतात ते थोडंसं दुर्लक्ष करतात आणि मग थोडं आणखीन जास्त लक्षणं दिसायला लागली की मग ते चाचण्या करायला जातात. तर अशा रुग्णांना किंवा अशा जनतेला आपण काय आवाहन कराल? यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जसं रेमडेसिवीरचं आहे त्या पद्धतीनं कोरोनाच्या ट्रीटमेंटमध्ये कोविडच्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही अर्ली डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट आहे. त्यामुळे एक फार महत्त्वाची गोष्ट ही आहे की चाचणी करून घ्या. जर तुम्हाला संशय असेल तर ताबडतोब त्याची चाचणी करून घ्या. चाचणी करून घेतल्यानंतर जर आपण होम आयसोलेशनमध्ये राहणार असाल तर होम आयसोलेशनमध्ये राहत असताना सुद्धा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचं जे मॉनिटरिंग आहे, मग ऑक्सिजन लेवल मॉनिटरिंग असेल किंवा डी डायमरच्या लेवल 3ऱ्या 7व्या 10व्या दिवशीच्या केल्या जातात. हा सुद्धा प्रोटोकॉल जर आपण काटेकोरपणे पाळला तर अचानक रुग्ण सिरियस होतो. बऱ्याचदा अंगावर आजार काढला जातो. अनेकदा असं होतं की नॉर्मल सर्दी आहे, नॉर्मल खोकला आहे, नॉर्मल ताप आला असेल असं म्हटलं जातं. तर या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आपण तातडीनं चाचणी करून घ्यावी. आपण चाचणी करून घेत असताना कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने दिसते ती म्हणजे आधी एखाद्या कुटुंबातला एक जण पॉझिटिव्ह आपल्याला दिसत होता, पण आता अख्खं कुटुंब पॉझिटिव्ह होताना दिसतंय. याचं कारण या कोरोना व्हायरसच्या या म्युटंट स्ट्रेनचं असेल. या कोरोना व्हायरसचं इन्फेक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो त्याचा प्रसार म्हणतो, हा प्रसार जास्त वेगाने होतोय आणि त्यामुळे आपण ज्यांच्या संपर्कात आलो असेल त्यांची सुद्धा चाचणी करून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. खरं डॉक्टर, अर्ली डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट प्रॉम्प्ट ट्रीटमेंट ही अजूनही कोरोनावरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. खरं डॉक्टर, आणि खरं तर आता या सगळ्या बाबतीत जनतेने सुद्धा जागरूक झालं पाहिजे. आणि जसं आत्ता आपण म्हणालात की रेमडेसिवीर हे संजीवनी नाही तर ते नक्कीच उपयुक्त आहे, मात्र त्यासाठी अट्टहास करणं तितकंसं योग्य नाही, जेणेकरून हा तुटवडा आणि काळाबाजार थांबू शकेल. डॉक्टर, धन्यवाद. सविस्तर चर्चा सामच्या प्रेक्षकांशी केलीत त्यासाठी. आपण पाहतोय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आवाहन केलंय की रेमडेसिवीर औषध जे आहे ते कोरोनावरचं रामबाण औषध नाहीये. त्याच्याने नक्कीच रुग्ण बरा होण्यासाठी मदत होते, मात्र त्यांनी 100% रुग्ण बरा होईल असंही नाही. त्यामुळे कृपा करून डॉक्टरांनी सल्ला दिला तरच रेमडेसिवीरसाठी ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा, अन्यथा जो तुटवडा आहे तो असाच वाढत राहील, काळा बाजार वाढेल. त्यामुळे कृपा करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रेमडेसिवीर खरेदी करा.